Hello dear students, subject is strength of material. Practical is to draw shear force and bending moment diagram using open source simulation software. Practical significance. SFD and BMD are analytical tools used in structural analysis, designing of shafts, design of lever loaded safety valve. While analyzing a structural element, we always concerned about the finding of maximum values of forces and moments acting on it and the location where they act. SFD and BMD are very helpful to know how much stresses the member are expected to bear. Thus, one can select suitable material and selection properties. या प्रॅक्टिकलचा सिग्निफिकन्स असा आहे की स्ट्रक्चरल ॲनालिसिसमध्ये किंवा शाफ्टचं डिझाईन आपल्याला जिथे करायचं आहे तिथे आपल्याला शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करावी लागते. त्याचबरोबर कुठे फोर्स मॅक्झिमम आहे, कुठे मिनिमम आहे, तर फोर्सचं लोकेशन काय आहे, बेंडिंग मोमेंट कुठे मॅक्झिमम आहे, तर ते आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. त्याकरता हे प्रॅक्टिकल आपल्याला हेल्पफुल ठरेल. After this practical, student will able to draw SFD and BMD using the any open source simulation software. For this practical, we required some basic concepts. First one is beam. Beam आता आपण बघितलेले आहेत कन्स्ट्रक्शन साईटवरती किंवा आपल्या घरातच जे आपल्याला हॉरिझॉन्टल मेंबर्स दिसतात. हॉरिझॉन्टल मेंबर्स जे आपण स्ट्रक्चरमध्ये बघतो दॅट इज व्हॉट बीम. ओके. स्पॅन ऑफ बीम म्हणजेच काय, लेंथ ऑफ बीम ती मीटर सेंटीमीटरमध्ये मेन्शन केलेली असते डिपेंडिंग अपॉन द साईज ऑफ बीम. आता मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन साईटवरती जी काही बीमची लेंथ आहे ती इंचेसमध्ये किंवा मीटर्समध्ये स्पेसिफाय केलेली असते. ओके. आता हे इथे बीमचे टाईप्स आहेत. हा आहे सिम्पली सपोर्टेड बीम, कॅन्टिलिव्हर बीम आणि ओव्हरहँग बीम. तर ओव्हरहँग बीममध्ये काय आहे, ओव्हरहँगचा अर्थ काय असतो की सम पोर्शन त्याचा जो आहे तो ओव्हरहँग आहे. बघा आता तुम्ही इथे बघू शकता की हा जो एवढा पोर्शन आहे तो त्या सपोर्टच्या पुढे आलेला आहे. दॅट इज व्हॉट ओव्हरहँग बीम. देन कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीममध्ये आपल्याला एक असा बीम पाहायला मिळतो की ज्याचं एक एंड फिक्स आहे आणि दुसरं काय आहे, फ्री आहे. दॅट इज व्हॉट कॅन्टिलिव्हर बीम. आता याचं एक्झाम्पल म्हणजे आपल्या घरातली जी बाल्कनी असते त्याचं जे प्रोजेक्शन असतं ते असं स्ट्रक्चरच्या पुढे आलेलं असतं, तर तो काय कन्सिडर करू शकतो आपण, कॅन्टिलिव्हर बीम. दुसरं एक एक्झाम्पल म्हणजे विंग्स ऑफ द एरोप्लेन. विमानाचे जे काही पंख आहेत ते ॲज अ कॅन्टिलिव्हर बीम म्हणून ॲक्ट होतात. देन फर्स्ट वन इज सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम आणि ओव्हरहँग बीम सेम आहेत, फक्त ओव्हरहँग बीममध्ये सम पोर्शन त्या सपोर्टच्या पुढे आलेला असतो म्हणून त्याला ओव्हरहँग बीम असं म्हणतात. देन टाईप्स ऑफ लोड. टाईप्स ऑफ लोड आपल्याला बघायचे तर पहिला आहे पॉईंट लोड, त्याला कॉन्सन्ट्रेटेड लोड असंही म्हणतात, आणि दुसरा आहे UDL किंवा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. तर बघा इथे हे पॉईंट लोड जे आहेत त्याचं लोकेशन आणि मॅग्निट्यूड इथे मेन्शन केलेली आहे. UDL म्हणजेच काय, तो लोड जो आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, पण त्याचं आपल्याला कन्व्हर्जन सुटेबल पॉईंट लोडमध्ये करावं लागतं. ते कन्व्हर्जन कसं करायचं ते इथे दिलेलं आहे. त्या लोडच्या मॅग्निट्यूडला लेंथनी मल्टिप्लाय करायचं. ओके. सो आपण UDLचं कन्व्हर्जन पॉईंट लोडमध्ये करू शकतो. शिअर फोर्स. इट इज नथिंग बट द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द व्हर्टिकल फोर्सेस ॲक्टिंग ऑन द आयदर साईड ऑफ द बीम. आता हे जे काही आहे तर हे साइन कन्व्हेन्शन आहे. पॉझिटिव्ह शिअर फोर्स कधी असेल आणि निगेटिव्ह शिअर फोर्स कधी असेल. जेव्हा आपण मॅन्युअली प्रॉब्लेम सॉल्व करतो तेव्हा हे साइन कन्व्हेन्शन आपल्याला हेल्प करतं. सिमिलरली फॉर बेंडिंग मोमेंट. बेंडिंग मोमेंट इज नथिंग बट द सम ऑफ ऑल द मोमेंट्स ऑफ ऑल द व्हर्टिकल लोड्स ॲक्टिंग ऑन द आयदर साईड ऑफ बीम. जिथे लोड येतो तिथे बेंडिंग मोमेंट येतेच, मग त्यांची सम केल्यानंतर आपल्याला एक व्हॅल्यू मिळते बेंडिंग मोमेंटची.
ओके. आणि बेंडिंग मोमेंटच्या कॅल्क्युलेशन करता या पद्धतीचं साइन कन्व्हेन्शन वापरलं जातं. लेफ्ट साईडला क्लॉकवाईज मोमेंट असेल तर त्याला पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट म्हटलं जातं. तसंच राईट साईडला अँटी क्लॉकवाईज असेल तर त्यालाही पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट असं म्हटलं जातं. देन SFD, that is shear force diagram. It is nothing but graphical representation of all the shear forces. And what is bending moment diagram? It is the graphical representation of all the bending moments. हेच आपल्याला या प्रॅक्टिकलमध्ये विथ द हेल्प ऑफ सॉफ्टवेअर फाइंड आउट करायचं आहे. देन हे काही रूल्स आहेत ते आपण बघूया वन बाय वन. पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट आर प्लॉटेड अबाव द बेसलाईन. जे काही पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत त्या अबाव बेसलाईन घ्यायच्या, निगेटिव्ह व्हॅल्यूज बिलो द बेसलाईन घ्यायच्या. सिम्पल रूल आहे हा. देन इफ देअर इज नो लोडिंग बिटवीन टू सेक्शन्स, मॅग्निट्यूड ऑफ शिअर फोर्स विल नॉट बी चेंज. जर दोन सेक्शनमध्ये काही लोडिंगच नसेल, कुठलं लोडच नसेल, तर शिअर फोर्स कसा राहील, शिअर फोर्स डायग्राम कशी असेल, हॉरिझॉन्टल असेल. देन if there is a vertical load or vertical reaction at any section, then shear force will either increase or decrease. आता शिअर फोर्स कसा इंडिकेट करायचा, कोणत्या लाईनने इंडिकेट करायचं हे आपल्याला 4 नंबरचा रूल सांगतो. हॉरिझॉन्टल लाईन केव्हा, जेव्हा व्हर्टिकल लोड असेल तेव्हा. आणि इन्क्लाइंड लाईन केव्हा, जेव्हा UDL असेल तेव्हा. Shear force will be inclined for UDL and shear force will be horizontal line for vertical load. Then बेंडिंग मोमेंट. आता बेंडिंग मोमेंट जेव्हा स्ट्रेट लाईन असेल केव्हा आपण स्ट्रेट लाईन दाखवू शकतो, इन केस ऑफ वर्टिकल लोड. आणि जेव्हा UDL असेल तेव्हा आपण बेंडिंग मोमेंट जी आहे ती पॅराबोलिक कर्व काढणार फॉर UDL. Then bending moment is 0 at two supports of simply supported beam. Then bending moment is 0 at free end of the cantilever beam. Bending moment is 0 at free end of overhang beam. इन केस म्हणजे इन शॉर्ट सगळ्या सपोर्ट्सला आणि फ्री एंडला काय असणार आहे, आपले बेंडिंग मोमेंट 0 असणार आहे. नंतर पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर अँड पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर. ह्या टर्म्स प्रॅक्टिकलबरोबर थेअरी एक्झामसाठी पण इम्पॉर्टंट आहेत. तर इट इज द पॉईंट ॲट विच शिअर फोर्स चेंजेस इट्स साइन. ॲट दिस पॉईंट शिअर फोर्स इज 0 अँड बेंडिंग मोमेंट इज मॅक्झिमम. तर पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअरला बेंडिंग मोमेंट मॅक्झिमम असते आणि शिअर फोर्स कसा असतो, 0 असतो. ओके. आणि पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर. आता ज्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट साईन चेंज करते, इन शॉर्ट ज्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट 0 असते त्याला आपण पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर म्हणू शकतो. आता आपण या रूलमध्ये बघितलं होतं आधीच्या की बेंडिंग मोमेंट इज 0 ॲट फ्री एंड ऑफ कॅन्टिलेवर, फ्री एंड ऑफ ओव्हरहँग आणि टू सपोर्ट्स ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम. मग त्यांना पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर म्हणता येईल का, तर नाही. जेव्हा मधोमध बेंडिंग मोमेंट 0 होते त्या पॉईंटला आपण पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर म्हणू शकतो. देन रिसोर्सेस रिक्वायर्ड. फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर आपल्याला लागणार आहे, त्याची लिंक मी इथे टाकलेली आहे. ओके. प्रिकॉशन्स. आता हे ऑनलाईन आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहे, तर याकरता एकच प्रिकॉशन आहे की असं सॉफ्टवेअर सिलेक्ट करा की आपल्याला प्रॉपर रिझल्ट्स त्यांनी दिले पाहिजेत आणि मॅक्झिमम लोड्स कॅरी करणारे बीम आपण सॉल्व करू शकलो पाहिजे, अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. आता हे प्रॉब्लेम आहे, हे एक्झाममध्ये पण येऊन गेलेलं आहे, तर हेच प्रॉब्लेम आपण स्काय CIVने सॉल्व करूया. ओके. तर स्काय CIV असं गुगलवरती सर्च केल्यानंतर आपल्याला असे रिझल्ट्स मिळतात. तर पहिली लिंक आपण क्लिक करणार. साइन अप आणि लॉग इन असे 2 ऑप्शन दिसतील.
पण आपण काय करणार आहोत, साइन अप जेव्हा आपण पहिल्यांदा या वेबसाईटला व्हिजिट करत असू तेव्हा आणि लॉग इन जेव्हा आपण ऑलरेडी आपलं अकाउंट आहे या वेबसाईटवर तेव्हा आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर साइनअपसाठी काही नाही, बेसिक स्टेप्स आहेत. त्यात आपल्याला आपली इन्फॉर्मेशन फिलअप करायची असते आणि लॉग इनमध्ये साइनअपमध्ये आपल्याला आपलं फुल नेम, ईमेल आय डी, पासवर्ड वगैरे विचारला जातो. तर हा पासवर्ड आपण ह्याच्यासाठी SkyCIV स्पेशल बनवायचा आहे. ईमेलचा पासवर्डच टाकला पाहिजे असं काही नाही आहे. नंतर तुम्ही प्रोफेशन इथे सिलेक्ट करायचं आहे. कोण आहात नक्की, म्हणजे ट्रेनी, मेकॅनिकल इंजिनियर, टीचर की स्टुडंट आहात, या पद्धतीने तुम्हाला तुमचं अकाउंट बनवायचं आहे. आता माझा अकाउंट यावरती आहे त्यामुळे मी लॉग इन करणार आहे. लॉग इन क्रेडेंटियल्स टाकायचे. आपल्याला आता इथे डॅशबोर्ड दिसतो. तर बीम सेक्शन आपण ओपन करायचा, लॉन्च म्हणायचं. आणि प्रॉब्लेम आपलं जे काही आहे ते एंटर करायचं. आता आपण प्रॉब्लेम बघूया. आपला सिम्पली सपोर्टेड बीम आहे, 6 मीटर लेंथ आहे. सो ॲड बीम लेंथ टाकायची 6 मीटर. इथून तुम्ही युनिट चेंज पण करू शकतात, पण मी मीटर आणि किलो न्यूटनमध्येच ठेवणार आहे. देन सपोर्ट ॲड करायचे आहेत. 3 सपोर्ट आहेत आपले. पहिली पोझिशन टाकायची, नंतर दुसरी पोझिशन, 6 मीटरवरती दुसरा सपोर्ट आहे. देन पॉईंट लोड. आता पॉईंट लोड कुठे आहे बघा, इथे 6 किलो न्यूटनचा पॉईंट लोड आहे. इथून किती मीटरचं डिस्टन्स आहे, 4 मीटरचं. 4 मीटर आणि 6 किलो न्यूटन ॲड करायचा. देन एकच राहिला आता UDL 0 to 2, 3 किलो न्यूटन पर मीटर, 3 किलो न्यूटन पर मीटर आणि ॲड करायचं. अशा पद्धतीने बीम आपला ॲड झालेला आहे. आणि जस्ट सॉल्व, क्लिक ऑन द सॉल्व. बघा तुम्हाला आता इथे ही जी लोडिंग डायग्राम होती तीच आपल्याला बघायला मिळते आहे. ही शिअर फोर्स डायग्राम आपल्याला मिळाली. शिअर फोर्सच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. देन बेंडिंग मोमेंट मिळाली. मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट इथे आली आपली 4 मीटरवरती फ्रॉम सपोर्ट. ओके, अशा पद्धतीने बेंडिंग मोमेंट डायग्राम आपल्याला मिळाली आहे. काही फीचर्स आपल्याला हवे असतील आणखीन ॲडव्हान्स, तर हे सॉफ्टवेअर आपण अपग्रेड करून पण करू शकतो. अशा पद्धतीने आपलं हे प्रॅक्टिकल कंप्लीट झालं.